मंत्रिमंडळाची आज बैठक। अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत मिळणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा। निवडणुका असत्या तर पैशांचा पूर आला असता, नुकसान भरपाईवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर महाराष्ट्रावर आभाळ फाटलं, खजिन्याची खिडकी उघडाव, दैनिक सामनातून मागणी। पावसाचा जोर ओसरणार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, साताऱ्याला आज येलो अलर्ट, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानातच होणार, मेळाव्याची तयारी सुरू, पाऊस असला तरी मेळावा आझाद मैदानातच। अहिल्यानगरमधील राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 39 जण ताब्यात, कोटला परिसरात तणावपूर्ण शांतता, राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्या तैनात। रांगोळीवरून झालेल्या राड्यानंतर अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये सभा, मात्र पोलिसांकडून सभेला परवानगी नाही। 26/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तान विरोधात कारवाई नाही, माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचा गौप्यस्फोट, परराष्ट्र मंत्रालयावर ठपका। आयटीआय पॉलिटेक्निकमध्ये लवकरच शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू होणार, विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम अभ्यासक्रमाची घोषणा, पंतप्रधान मोदी पहिल्या तुकडीचं ऑनलाईन उद्घाटन करणार। दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, तोळ्याच्या भावात आज 1,500 रुपयांची वाढ, आजचा भाव 1,20,000 रुपये तोळा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता परदेशी चित्रपट, हॉलिवूडच्या बाहेर निर्मिती होणाऱ्या सिनेमांवर 100% टॅरिफ, अमेरिकेमध्ये प्रदर्शित होणाऱ्या परदेशी चित्रपटांना फटका बसणार। आशिया चषक जिंकल्यानंतर चॅम्पियन्स मायदेशी परतले, कर्णधार सूर्यकुमारचं मुंबईत, तिलक वर्माचं हैदराबादमध्ये, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवचं अहमदाबादमध्ये भव्य स्वागत। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात, गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्यात यजमान भारताची श्रीलंकेविरुद्ध गाठ, ऑस्ट्रेलियासोबत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार।